संगमनेर तालुक्यातील आंबेखालसा गावात पावन गणपती मंदिरातील दानपेटी फोडून अज्ञात चोरट्यांनी रोकड लंपास केल्याची घटना रविवार दिनांक 29 मार्च रोजी सकाळी उघडकीस आली आहे। या प्रकरणी मनोज ज्ञानेश्वर भोर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। आंबेखालसा गावांतर्गत काशीद वस्ती परिसरात पावन गणपतीचे मंदिर आहे, तर या मंदिरात दिगंबर बाबूराव तांगडकर हे दररोज पूजा करत असतात। तरी सकाळी तांगडकर हे नेहमीप्रमाणे पूजा करण्यासाठी मंदिरात गेले असता त्यांना मंदिराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडलेल्या अवस्थेत दिसला व दानपेटी मंदिराशेजारी फोडलेल्या अवस्थेत आढळून आली। त्यांनी तात्काळ ही माहिती आजूबाजूच्या नागरिकांना दिली। ग्रामस्थांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील रोकड चोरीस गेल्याचे निदर्शनास आले। मी दिगंबर बाबूराव तांगडकर. मी दर दिवस सकाळी 6 वाजता गणपतीची जशी स्थापना झाली तशी सकाळी 6 वाजता पूजेला येत असतो. आज सकाळी पूजेला आलो तर मंदिराचा कडीकोंडा तोडलेला होता. दानपेटी मंदिराच्या पाठीमागे ठेवलेली होती. नंतर मी शेजारी निखिल गणेश भोर आणि सचिन कान आणि गणेश डमढरे यांना बोलून आणलं. त्यांनी ते पाहिलं, दानपेटी पूर्ण फोडलेली होती. दानपेटी ते पैसे काढून घेतलेले होते. दरम्यान पठार भागात होत असलेल्या इतर चोऱ्यांबरोबर चोरट्यांनी धार्मिक अस्मितेला हात घालत मंदिरांमध्ये चोऱ्या करणे सुरू केलेले आहे। अनेक ठिकाणी चोऱ्या झालेल्या आहेत, परंतु मंदिराच्या चोऱ्यांचा तपास लावण्यास घारगाव पोलीस अपयशी ठरत आहेत। तसेच या घटनेमुळे गावात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून धार्मिक स्थळांवरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे सरपंच बाळासाहेब ढोले, ग्रामस्थ अमोल थोरात यांनी म्हणले आहे। आमच्या आंबेखालसा गावातील पावन गणपती या ठिकाणी रात्री 12-1च्या दरम्यान चोरी झालेली आहे। आपण पाहताय की या मंदिराचा दरवाजा तोडून जी दानपेटी आहे त्या दानपेटीचं कुलूप तोडून चोरट्यांनी त्या पेटीतील जी काही भाविकांनी दान म्हणून जी काही रक्कम दिलेली ती त्यांनी पळवलेली आहे, चोरलेले आहे। मी या निमित्तानं घारगाव पोलीस स्टेशनला विनंती करतो की या पठार भागामध्ये अनेक अशा छोट्या मोठ्या चोऱ्या होत असतात, परंतु या चोऱ्या होत असताना या चोरट्यांनी धार्मिक स्थळंसुद्धा सोडलेले नाही। मागच्या वर्षी अकलापूर या ठिकाणी चोरी झाली, दत्त मंदिरामध्ये अकलापूर या ठिकाणी चोरी झाली। अनेक ठिकाणी या मंदिराच्या दानपेट्या चोरी करत आहे। आंबेखालसामध्ये मागच्या वर्षी शनेश्वर मंदिराच्या दानपेटीसुद्धा चोरी झालेली आहे, परंतु असं काही आढळलं नाही का आतापर्यंत चोरांना पोलिसांना खऱ्या अर्थानं अपयश आलेले की त्यांनी चोरट्यांना पकडलेलं नाही। मी या निमित्तानं पोलीस प्रशासनाला विनंती करतो की या पठार भागामध्ये रात्रीच्या चोऱ्या होतात आहे, परंतु दिवसाच्या होतात, परंतु आता या चोरट्यांनी खऱ्या अर्थानं देवाचं जे दानपेटी आहे हे लक्ष केलेलं आहे। आपण आपल्या अस्मितेचा आता प्रश्न म्हणून आदरणीय आपल्या घारगाव पोलीस स्टेशनचे PI थोरात साहेबांना विनंती करतो की आपण या चोरीचा लवकरात लवकर या ठिकाणी छडा लावावा आणि जी काही अशी चोऱ्या करण्याची टोळी आहे त्या चोरट्याला जेरबंद करून चांगली मोठ्यात मोठी अशी शिक्षा द्यावी की जेणेकरून ही चोरटे पुन्हा कधी कोणत्याही धार्मिक स्थळामध्ये किंवा मंदिरामधल्या दानपेट्या चोरणार नाहीत याची खऱ्या अर्थानं आपण काळजी घेतली पाहिजे। आणि आम्ही सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी ग्रामस्थ इथं उपस्थित आहोत की आपल्या या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सुद्धा आपल्याला विनंती आहे की भविष्यामध्ये अशा कोणत्याही प्रकारच्या चोऱ्या झाल्या नाही पाहिजे। आंबेखालसा गावामध्ये आपला असणारा पावन गणपती नवीन मंदिराचा आपण 15 तारखेला वर्धापन दिन ठेवला होता। त्याच्यानंतर या मंदिराचं रूपरेषा पाहून काल काही चोरट्यांनी मंदिरातली दानपेटी व कुलूप तोडलेलं आहे। पोलीस प्रशासनाला एकच विनंती करतो की लवकरात लवकर असे चोरी करणारे चोरटे, हे भुरटे चोरटे हे लांबचे नाही, यांचा लवकरात लवकर छडा लावावा। आणि हा धर्माचा प्रश्न आलेला आहे। इथून मागे भरपूर चोऱ्या केलेल्या आहेत लोकांनी, मोठी चोर, वायरी चोर अशा ह्या, पण प्रत्येक गोष्टीची सखोल चौकशी झालेली नाही। हा धर्माचा विषय असल्यामुळं पोलीस प्रशासनाला एक विनंती करतो की लवकरात लवकर यांनी यावरती तपास सुरू करावा आणि जेलबंद करावा। तर या चोरीचा तातडीने शोध लावून
चोरटे जेरबंद करावे अशी मागणी सरपंच बाळासाहेब ढोले, अमोल थोरात, मनोज बोर, गणेश ढमढेरे, अतुल कहाणे, राहुल हांडे, दिगंबर तांगडकर, जितेंद्र भोर, नारायण भुजबळ, दीपक मुंडे, निखिल गगे, संपत कानोरे, दिनेश भोर, गणेश भोर, रामदास काशीद, बाळासाहेब मुंडे, बाळासाहेब कानोरे, पराग भोर, मयूर भोर आदी ग्रामस्थांनी केली आहे. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.